विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतून अनेक इच्छुकांची नावं समोर आली. ज्यांच्या वाट्याला 2 जागा आल्यात अशा शिंदेंच्या सेनेतही पक्षात काम करणाऱ्या अनेक इच्छुकांची नावं पुढे येऊ लागली. इच्छुक उमेदवार आपापली ताकद लावून शिंदेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्यात शिवसेनेच्या बाहेरचे असलेल्या बच्चू कडूंचं नाव परिषदेच्या एका जागेसाठी समोर येऊ लागलं. आता बच्चू कडू शिंदेंच्या किती जवळचे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच जवळीमुळे शिंदेंनी कडूंना परिषदेची आमदारकी ऑफर केल्याचं बोललं जातंय. पण या ऑफरच्या बदल्यात शिंदेंनी बच्चू कडूंकडे त्यांचा पक्षच मागितल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. 30 एप्रिलच्या आधी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत विलीन होईल आणि बच्चू कडू विधान परिषदेवर आमदार म्हणून जातील असं बोललं जातंय. पण या चर्चांमध्ये सत्यता किती आहे? बच्चू कडू आपला पक्ष सेनेत विलीन करणार का? बरं, करणार असतील तर त्यांच्यावर ही वेळ का आली? गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरुद्ध लढलेल्या आणि भाजपाच्या विरोधात रान पेटवणाऱ्या बच्चू कडूंना फडणवीसांच्या परवानगीशिवाय सेनेत प्रवेश मिळेल का? समजून घेऊयात या व्हिडिओमधून. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघताय बोल मंडळी मराठी न्यूज. तर मंडळी, 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असताना संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू या तिघांनी पुढाकार घेत तिसरी आघाडी स्थापन केली आणि बच्चू कडू तिसऱ्या आघाडीकडून विधानसभा लढले. मोठ्या राजकीय अपेक्षेने निवडणूक लढलेले बच्चू कडू स्वतःची जागा सुद्धा निवडून आणू शकले नाहीत. निकालानंतर मात्र बच्चू कडू राजकीयदृष्ट्या एकदम बॅकफुटला गेले आणि ते थेट कर्जमाफीच्या आंदोलनावेळी समोर आले. काही दिवस रान पेटवल्यानंतर कडूंचं वारं पुन्हा शांत झालं. कधी काळी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेले बच्चू कडू राजकारणापासून अलिप्त राहू लागले. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीशिवाय चर्चेत येण्याच्या शक्यता नसलेले कडू गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा समोर आले. त्याचं कारण ठरलं विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक. विधानसभेत सत्तेबाहेर गेलेले बच्चू कडू परिषदेवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडूंना आमदारकीची ऑफर दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सुरुवातीला त्याकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही, पण 20 एप्रिलला बच्चू कडू मुंबईमध्ये शिंदेंना भेटल्याचंही बोललं जात आहे. कडू हे सेनेच्या कोट्यातून आमदारकी मिळवणार असल्याच्या चर्चा झाल्या, पण त्यानंतर बातमी आली ती म्हणजे कडूंच्या पक्षाच्या विलिनीकरणाची. आमदारकी एका जागेच्या बदल्यात शिंदेंनी बच्चू कडूंकडे प्रहार जनशक्ती पक्ष सेनेत विलीन करण्याची अट घातल्याच्या चर्चा झाल्या. कडू ती अट मान्य करून त्यांचा पक्ष सेनेत विलीन करतील असंही बोललं गेलं. आता या चर्चा होण्यामागे 3 प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे आधीपासूनच शिंदेंसोबत जुळवून घेण्याची कडूंची भूमिका. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडूंनी स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा जास्त प्रयत्न केला नाही. सत्तेत पुन्हा जाण्याचा मार्ग हा विधान परिषद होता, पण स्वतःच्या पक्षाकडे एकाही आमदाराची बॅकिंग नसल्यानं कडू शांत बसले होते. बरं, दुसऱ्या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून जायचं झालं तर तेही जमत नव्हतं, कारण कडूंनी सगळ्याच पक्षांसोबत वाकडं घेतलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांना धारेवर धरलं होतं, पण त्याला अपवाद होती शिंदेंची शिवसेना. गेल्या काही वर्षांमध्ये बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्याची उदाहरणं सापडत नाहीत. त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांसहित भाजपाच्या सगळ्याच नेत्यांवर टीका केली होती. पण या दरम्यान कडूंनी महायुतीत सहभागी असलेल्या सेनेला आणि शिंदेंना कधीच दुखावलं नाही. त्यांच्या याच भूमिकेमुळे शिंदे आमदारकीसाठी त्यांचा विचार करत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बच्चू कडू शिवसेनेत आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचं विलिनीकरण करतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे कडूंनी एकनाथ शिंदेंना सुरुवातीपासूनच दिलेली साथ. 20 जून 2022 विधान परिषदेचं मतदान झाल्यावर एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला रवाना झाले. सेनेत झालेलं हे सगळ्यात मोठं बंड होतं. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले सेनेचे अनेक आमदार शिंदेंसोबत गुवाहाटीत गेले होते. पण या सगळ्यात पक्षाच्या बाहेरचे असणारे तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू कशात काही नसतानाही शिंदेंसोबत गेले होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयात कडू सोबतच होते. काही माध्यमांनुसार उरलेल्या आमदारांना गुवाहाटीमध्ये आणण्यात बच्चू कडूंचा हात असल्याचं सांगण्यात आलं होतं. स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेंना जास्तीत जास्त आमदार आपल्याकडे ठेवायचे होते. त्यावेळी कडूंनी शिंदेंची साथ देऊन त्यांचा विश्वास जिंकला होता. याच विश्वासामुळे शिंदे त्यांना पक्षात घेणार असल्याच्या चर्चा आहे. शिंदे कडू एकत्र येण्यामागचं तिसरं कारण म्हणजे दोघांनाही एकमेकांची असलेली गरज. कधी काही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला अमरावती जिल्हा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे.
जिल्ह्यातल्या 8 विधानसभेपैकी एकही जागा शिंदेच्या सेनेकडे नाहीये. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सेनेची भागीदारी अगदी कमी आहे. जिल्ह्यात शिवसेनेचं नेतृत्व करणारे आनंदराव अडसूळ यांचा प्रभाव आता कमी झाल्याचं दिसतं. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंना एका आक्रमक चेहऱ्याची गरज आहे. तोच चेहरा शिंदेंनी कडूंमध्ये हेरल्याचं बोललं जात आहे. 2024च्या निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव जरी झाला असला तरी अमरावती आणि पूर्ण पश्चिम विदर्भावर त्यांची अजूनही पकड असल्याचं सांगितलं जातं. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांवर त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते निवडून आलेले असल्याने अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचा चांगलाच होल्ड आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांचा मोठा वर्ग बच्चू कडूंच्या मागे ताकद लावू शकतो. अमरावतीच्या ग्रामीण भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे. अशा परिस्थितीत जर बच्चू कडूंनी आपला पक्ष सेनेत विलीन केला तर येत्या विधानसभेला सेनेच्या विदर्भातल्या जागा वाढण्याची शक्यता वाढते. याच गरजेमुळे शिंदेंनी बच्चू कडूंना पक्ष विलीन करून सेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचं बोललं जातंय. आता सोबत येण्याची गरज फक्त शिंदेंनाच आहे का? तर नाही. पक्ष विलीन करून आमदार होणं सध्या कडूंसाठीही गरजेचं आहे. 2004, 9, 14 आणि 19 अशा सलग 4 टर्म निवडून आल्यानंतर गेल्या निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाला. 2 दशकांपासून असलेल्या सत्तेच्या जोरावर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष मोठा केला होता. पण भाजपच्या प्रवीण तायडेंनी केलेल्या पराभवानंतर जिल्ह्यात असलेलं त्यांचं वजन कमी व्हायला लागल्याचं दिसून आलं. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. जर असंच सुरू राहिलं तर कडूंचं राजकीय भवितव्य धोक्यात येण्याचे चान्सेस आहेत. शिवाय दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या पाठिंब्यानं विधान परिषदेत आमदार होणं कडूंना शक्य नाही. पराभवानंतर भाजपच्या प्रवीण तायडेंनी त्यांना चांगलं जिरी सांडलंय. पराभवानं व्यथित झाल्यानं कडूंनी आपल्या भावाला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप करून तायडेंनी यांनी कडूंच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यामुळं दिवसेंदिवस बच्चू कडूंच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचं दिसतं. आता अशा परिस्थितीत एका मोठ्या पक्षाचा आधार घेतला नाही तर आपलं राजकारण संपून जाईल हे कडूंना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी ज्या पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती त्या शिवसेनेत आपला प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करून कडू आपलं लॉंग टर्म राजकारण सेट करतील असं बोललं जात आहे. आता या सगळ्या सांगितलेल्या कारणांमुळे बच्चू कडू आपला पक्ष सेनेत विलीन करतील असे अंदाज वर्तवले जात असले तरीसुद्धा हे करण्यासाठी त्यांना सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपचं. बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात गेल्या काळात घेतलेल्या भूमिकेमुळे ते कडूंना महायुतीत येण्यासाठी विरोध करतील असं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेंना आधी फडणवीसांना कन्व्हिन्स करून मग कडूंना प्रवेश देता येईल असं बोललं जात आहे. बरं, असं झालं तरी शिंदेंनी कडूंना पक्ष विलीन करण्याची प्रक्रिया येत्या 30 एप्रिलच्या आत करावी लागणार आहे. कारण विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. त्यामुळे आता बच्चू कडूंच्या विलिनीकरणाबाबत फडणवीस काय निर्णय घेतात आणि त्यानंतर शिंदे कडू विलिनीकरणाची प्रक्रिया कधी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातही सेनेला मिळणाऱ्या दोन्ही जागांवर शिंदेसोबत आणि सेनेसोबत असणाऱ्या अनेक निष्ठावंतांचा पहिला क्लेम आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या बच्चू कडूंना आमदारकी दिली तर एकनाथ शिंदेंना मोठ्या रोषाला सामोरा सुद्धा जावं लागू शकतं. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू खरंच प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मंडळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.